आय एम सॉरी राजवीर. आता तुम्ही का सॉरी म्हणताय मला सांगा. त्यात तुमची काहीच चूक नाहीये. आणि तुम्हाला एक सांगू का, मी ते सगळं विसरलोय. खरंच? आणि मला हे पण माहिती आहे की जोपर्यंत हे सगळं सॉल्व्ह नाही होणार तोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावरचं टेन्शन जाणार नाही. त्यामुळे मी उद्याच नितीशला जाऊन भेटणार आहे, सगळं सॉल्व्ह करणार आहे. नाही हा, तुम्ही असं काही करणार नाही आहात. का? का म्हणजे हे सगळ्यात त्याची चूक आहे. तो येऊन सॉरी म्हणायला पाहिजे, तुम्ही का जाणार? आणि समजा हे सगळं सॉल्व्ह नाही झालं तर मग अशाच टेन्शन घेऊन बसणार आहात का तुम्ही? नाही, पण तुम्ही नाही जायचं बस. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर नाही जाणार मी. पण खाण्याकडे दुर्लक्ष करणार नाही याचं प्रॉमिस करा मला. तसं नाही हो राजवीर. मगाशी राहून राहून आईचा विचार येत होता. एवढं सगळं झालं, तिने खूप टेन्शन घेतलं असणार. आणि असं टेन्शन घेतलं ना की मग ती स्वतः पण काही खात पित नाही. मग मलाही खावंसं वाटत नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी, कर्नल साहेबांनी आईंची समजूत घातली असेल तुमच्या, आणि त्या जेवले सुद्धा असतील. कॉफी नकोय मला. का? काल तुम्हाला सांगितलं होतं ना मी, तुमच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्या. हा, मग मी आता केला ना ब्रेकफास्ट. ते मी बसलो होतो म्हणून, पण लक्ष नाही आहे तुमचं. असं काही नाही राजवीर, मी व्यवस्थित खाल्लंय. नक्की? हो नक्की. ओके, मग द्या कॉफी. आता ऑफिसला जातोय मी. दुपारी जेवाल ना व्यवस्थित? हो, की येऊ बघायला? तुम्ही किती काळजी करताय. मी खाईन व्यवस्थित. आता आणखी एक गोष्ट विसरताय तुम्ही. कोणती? आपल्या रूम मध्ये मनवा प्लीज स्माइल हा बोर्ड लावावाच लागेल, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बघा, हसताना किती छान दिसता तुम्ही. आणि मला तेच हवं असतं. आज नाही जात ऑफिसला मी. असंच थांबतो तुमच्याजवळ. नाही, नको. जा तुम्ही. नक्की? हो नक्की. ओके. मनवा, खूप गोष्टी विसरायला लागलाय तुम्ही आजकाल. का, काय झालं? रुमाल नाही दिला मला अजून. सॉरी, आणतेस. थँक्यू. आणखी एक गोष्ट विसरला. कोणती? वॉलेट. इथेच ठेवलं होतं मी ड्रेसिंग टेबलवरती. तुम्ही घेतलात ना? नाही. राजवीर, काय तुम्ही पण. येतो. बाय. काळजी घ्या. किती प्रेम करतात माझ्यावर राजवीर. माझ्यापेक्षा यांना काहीच महत्वाचं वाटत नाही. अरे राजवीर फोन इथेच विसरले. येस येस, करेक्ट. मी तुम्हाला सगळी करेक्शन करून मेल पाठवलाय. हो, तुम्ही चेक करून बघा एकदा. आणि हो, येत्या नेक्स्ट वीक मध्ये आपण मीटिंग ठरवूया. चालेल. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. नक्की नक्की. येस, सी यू. बाय. बाबा, तुम्ही कुठे बाहेर चाललायत का? तू तयार नाही झालास अजून? होतोच आहे. लवकर. तुम्हाला कुठे सोडायचंय का?
नाही, आपण एकत्र जातोय. कुठे? नितीश, मी विचार केला, गेली 2 दिवस आपल्या घरात जे काय चाललंय, मनूला त्रास होतोय, तुला पण त्रास होतोय. आरती स्वतः त्रास करून घेते. काल रात्रीपासून तिने काही खाल्लेलं नाही. बाबा, आई असं का करते? मी बोलतो तिच्याशी. काही उपयोग होणार नाही. ती ऐकणार नाही. मग आता करायचं काय? म्हणून म्हणतो तयार हो आणि चल माझ्या बरोबर. बाबा, कुठे जायचंय आपल्याला? राजवीर आता ऑफिसमध्ये असतील, आपण त्यांना ऑफिसमध्येच जाऊन भेटूया. बाबा, काय बोलताय तुम्ही? नाही, मी नाही येणार. असं करू नकोस. सगळ्या गोष्टी एका गोष्टीवरच अवलंबून आहेत. आरती स्वतःला त्रास करून घेते. मनू म्हणाली या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. आता या गोष्टी फक्त तुझ्यावर अवलंबून आहेत. बाबा, तुम्ही मला त्यांची माफी मागायला सांगताय? तुम्ही? आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये. नाही बाबा, हे शक्य नाही. एवढं सगळं होऊन जर मी त्यांची माफी मागितली ना, तर मी स्वतःच्याच नजरेत पडेन. मला माहितीये तुला हे पटत नाही, पण हे स्वतःसाठी नको करूस. आपल्या घरासाठी कर. येशील ना? जा, रेडी हो. मी वाट बघतो तुझी. मनवा एवढा कधीच चिडत नाही. ते अशा रिॲक्ट होतील असं कधीच वाटलं नव्हतं. हॅलो सर, तुम्हाला नितीन सर भेटायला आले. आता बिझी आहे मी, थोडं थांबायला सांगा त्यांना. ओके सर. सर थोडं बिझी आहे, थोडा वेळ थांबायला सांगितलंय. ठीक. बाबा, मी पुन्हा सांगतो. बाबा, हे सगळं चाललंय ना, ते मला अजिबात पटत नाही. नितीश, तू माफी मागितल्याने जर ताई माहेरी येणार असेल तर माफी मागायला काय हरकत आहे? बाबा, माफी मागायला काहीच हरकत नाही, पण मला खात्री आहे, राजवीर जिजू हे सगळं मुद्दामून करताय. पुन्हा तुझं तेच. आपण हे सगळं मिटवायला आलोय, हे वाढवायला आलेलो नाहीये. बाबा, दरवेळेला मीच का माघार घ्यायची? माघार घेतल्याने कोणी लहान होतं का? बाबा, मी तुम्हाला घरी सुद्धा सांगितलं, मी जर आता माफी मागितली तर मीच माझ्या नजरेत चुकीचा ठरेन. नितीश, मला सांग, आता काय महत्वाचं आहे? तू चुकला नाहीस हे सिद्ध करणं महत्वाचं आहे की ताईनी माहेरी यावं हे महत्वाचं आहे? नितीश, मला माहितीये की आतापर्यंत स्वाभिमान जपा हे मीच तुम्हाला सांगितलंय, पण ताईसाठी एक पाऊल मागे घे म्हणून सांगतोय. एक बाप म्हणून माझ्या दोन्ही मुलांमध्ये जी दरी निर्माण झाली आहे ना, ती मला बघवत नाही. म्हणून हे सगळं तुला करायला सांगतोय. आता तुझं नवीन काम सुरू झालंय, या सगळ्या गोष्टीचा तुझ्या कामावर परिणाम होऊ नये असं मला वाटतं. म्हणून लवकरात लवकर हे सगळं मिटायला हवं. आणि पुन्हा एकदा सांगतो, माफी मागितल्याने कोणीही लहान होत नाही. सर, तुम्हाला बोलवलंय. जा आणि लक्षात ठेव, जे काय बोलशील ते शांतपणे बोल. हे सगळं मिटवण्याच्या दृष्टीने प्रयत्न कर आणि विषय संपून टाक. जा.
मला बोलायचंय. मला तुमच्याशी सॉरी. परत बोल, काय म्हणालास? सॉरी. काय? मोठ्याने बोल ना, ऐकू नाही आलं मला. आय एम सॉरी. त्या दिवशी जे काही झालं त्याबद्दल मी तुमची माफी मागायला आलोय. कसं असतं ना नितीश, त्या दिवशी घरीच माफी मागितली असते ना, तर असं ऑफिसला येऊन माफी मागण्याची वेळ नसते आली. स्वतःची कंपनी सुरू केली, वेबसाईट लॉन्च केली, मोठं ऑफिस घेतलं म्हणजे सगळं झालं असं नसतं ना. आपण किती जरी उड्या मारल्या ना, तरी शेवटी तिथेच येतो जिथून आपण सुरुवात केली. आठवतंय का, तुझं बिझनेस प्रपोजल घेऊन आला होतास माझ्याकडे. सगळीकडे फिरत होता तुझं बिझनेस प्रपोजल घेऊन, कोणी उभं करत नव्हतं तुला. तेव्हा मी उभं केलं तुला. तुझ्या प्रोजेक्टला मदत करून उपकार केलेत मी तुझ्यावर. माझ्यामुळे आला कॉन्फिडन्स तुला तुझ्या प्रोजेक्टवर, आणि एवढ्यात उपकार विसरलास माझे. जिजू, तुम्ही हे सगळं मुद्दामून केलं. कोण आहेस तू? तुझ्या वागण्याने काही फरक पडत नाही मला. जिजू, हे खूप अति होतंय. माझ्या केबिन मध्ये आवाज खाली ठेवायचा आणि डोळे नाही दाखवायचे मला. मान खाली. जिजू, तुम्ही हे खूप चुकीचं वागताय. एक तर माझी काही चूक नसताना मी इथे तुमची माफी मागायला आलो. काय करणार आहेस? काय करणार आहेस? सांग ना, काय करणार आहेस? तुझी लायकी आहे का माझ्या समोर उभं राहायची? तुम्ही हे खूप चुकीचं करताय. नितीश, तुझी हिंमत कशी झाली ह्यानं हात लावायची? ताई, तोंडात एक शब्द काढू नकोस. मी तुला यांची माफी मागायला सांगितली, ते तुला नाही जमलं. आता इथेच त्यांच्याच ऑफिसमध्ये येऊन त्यांचीच कॉलर धरतोय. लाज नाही वाटत तुला? ताई, तुझा काहीतरी गैरसमज. काही गैरसमज होत नाही. मी माझ्या डोळ्यांनी सगळं बघितलं. कोण समजतोस कोण तू स्वतःला? हा, काय झालं म्हणून? बाबा बरं झालं तुम्ही इथेच आहात. विचारा याला याने काय केलंय ते. काय केलंस? बोल ना, आता काय झालं? नितीश, काय केलंस तू? बाबा, मी केबिन मध्ये आले तेव्हा नितीश राजवीरची कॉलर धरून उभा होता. असं कसं वागू शकतो हा? मला कळत नाही त्याची हिंमत कशी होते. कोणाशी बोलतोय, कोणासमोर उभा आहे, एवढं पण कळत नाही का त्याला? बाबा, मी त्यांची कॉलर पकडण्यामागे काहीतरी कारण असेल. मी असं विनाकारण का करेन? प्लीज, काही कारण नव्हतं नितीश. तू ना स्वतःला जास्त शहाणा समजायला लागतेस. कोणी तुला काही बोलत नाही ना, त्याचा गैरफायदा घेतोयस तू. हे बघ ताई, असं काही नाहीये. नितीश, बास. प्लीज खोटं बोलू नको. मी माझ्या डोळ्यांनी सगळं बघितलंय. ताई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. बाबा, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा.
मी मुद्दामून असं का करेन? नितीश, म्हणू आपण शांतपणे बसून बोलूया. नाही बाबा, आता शांतपणे बोलायला काही उरलं असं मला नाही वाटत. तुम्ही प्लीज याला घेऊन जा, मला नको आहे माझ्या डोळ्यांसमोर. प्लीज माझं एकदा ऐकून तर घे ना. बाबा प्लीज याला घेऊन जा. नितीश, चल घरी. बाबा तुम्ही तरी मला. नितीश, घरी चल. राजवीर, मी नितीशला तुमची माफी मागायला घेऊन आलो होतो. मला कल्पना नव्हती की हे सगळं असं होऊन बसेल. माफ करा. बाबा तुम्ही हे काय करताय? बाबा मी चुकीचा नव्हतो. घरी चल. बाबा नितीश, नितीश ऐक माझं. तुला ऐकू येत नाहीये का? ऐकलं ना तुमचं, म्हणूनच तर ऑफिसला आलो होतो. पण तिकडे बघितलं ना काय झालं? मला सांग, तू असं का वागलास? राजवीरची कॉलर का पकडलीस? मी तुला फक्त सॉरी म्हणायला सांगितलं होतं. हो बाबा, तेच करायला गेलो होतो. अरे काय झालं नीट सांगशील का? मी बाहेर होतो, मला कळलंच नाही आतमध्ये नेमकं काय झालं ते. बाबा तुम्ही सांगितलं म्हणून तुमच्याबरोबर त्यांच्या ऑफिसला गेलो. माझी काही चूक नसताना मी त्यांची माफी मागायला गेलो, पण ताईने माझ्यावरती हात उगारला. नितीश, मी तुला तिकडनं निघाल्यापासून एकच गोष्ट विचारतोय, तिथे नेमकं काय घडलं? कशामुळे हे सगळं झालं? मला कशाला विचारता? ताईलाच जाऊन विचारा ना. नितीश, मी तुझ्याशी बोलतोय. मला सांग, नक्की तिथे काय झालं? तू राजवीरची कॉलर का पकडलीस? मला वेड लागलं होतं म्हणून मी त्यांची कॉलर पकडली. झालं समाधान? नितीश, अहो तुम्ही मला कशाला ओरडताय? मी तुम्हाला ओरडून सांगत होतो माझी काही चूक नाही, माझी काही चूक नाही, पण माझं कोणी ऐकायलाच तयार नाही. मूर्ख आहे ना मी, मला काही कळत नाही. ताईकडून असं वागणं मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं. नितीश, माझं ऐक. आपण शांतपणे बसून बोलूया. बाबा ताईने माझ्यावरती हात उगारलाय. तुम्ही शांतपणे बसून बोलायला काय सांगताय? आता तुम्हाला जे काही बोलायचं ना ते तिच्याशी बोला. नितीश, नितीश स्वतःहून असं काही करणाऱ्यातला नाहीये. पण मग नेमकं काय झालं तिकडे? तर राजवीरच नितीशला काही बोलले नसतील, की नितीशनेच त्याचा सगळा जुना राग काढला? राजवीर, मनवा, नितीश तुमचा भाऊ आहे म्हणून सोडलाय मी त्याला. दुसरं कोणी असताना सहन नसतं केलं मी. जे काही झालं ते माझ्यासाठी पण खूप शॉकिंग आहे. पण तुम्ही प्लीज चिडू नका. का नाही चिडायचं मनवा? माझ्या ऑफिसमध्ये येऊन असं वागतो माझ्याशी, त्याची हिंमत कशी होते? त्या दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये त्याने माझा अपमान केला, मी काहीच बोललो नाही, निघून गेलो. पण आता हे अति झालं. मनवा, हे असं वागतं कोणी आपल्या बहिणीच्या नवऱ्याशी? तरी बरं तुमच्या डोळ्यांनी बघितलं तुम्ही सगळं. माझा विश्वास बसत नाही की नितीश असं वागतोय. मला खरंच काही कळत नाही राजवीर. तुम्हाला अजून कळत नाहीये तो असं का वागतोय? म्हणजे मनवा, माणूस मोठा झाला, त्याच्याकडे थोडा पैसा आला ना की स्वतःला शहाणा समजायला लागतो तो. आपल्या प्रोफेशनल आयुष्यात जी काही स्पर्धा चालू आहे ती जेव्हा पर्सनल आयुष्यात येते ना तेव्हा हे सगळं खराब होतं. अशा वेळेला ना स्वतःचा स्वतःवर कंट्रोल पाहिजे. कोणाशी कुठल्या वेळेला कसं वागायचं हे कळलं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली नितीशला ते समजत नाही म्हणून हे सगळं होतंय. तो मला त्याच्या बहिणीचा नवरा नाही, बिझनेस कॉम्पिटिटर समजतो. राजवीर, जे काही झालं ते व्हायला नको होतं. नितीशच्या वतीने मी तुमची माफी मागते. मनवा, मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलंय, जी चूक तुम्ही केली नाही त्याबद्दल तुम्ही का सॉरी म्हणताय? तो भाऊ आहे माझा.
माझा भाऊ तुमच्याशी असं वागतो, मी नको का सॉरी म्हणायला? अजिबात गरज नाहीये मला. त्याला त्याच्या चुकीचं रिअलायझेशन नाही, तो सॉरी म्हणत नाही, मग तुम्ही कशाला म्हणताय? नाही म्हणून सांगितलं ना मी एकदा, तुम्ही सॉरी म्हणण्याची गरज नाही. एनिवे, तुम्ही ऑफिसला कशा काय आज? तुमचा फोन घरी राहिला होता. थँक्स. तुम्ही जा आता घरी, मला मीटिंग्स आहे. आणि म्हणवा, जे काय झालं त्याचा विचार करत बसू नका. बाय. बाय.